जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा ह्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जर एक YouTubeवर व्हिडिओ अपलोड करत असाल आणि नवीनच चॅनल बनवलं असेल आणि चॅनल बनवल्या मित्रांनो तुम्हाला काय करावं लागतं, मोठाले व्हिडिओ जर अपलोड करायचे म्हणल्यावर 2 मिनिटाच्या पुढचे ते, तर आपल्याला थंबनेल जोडावं लागतं बघा. म्हणजे पोस्टर तुम्हाला माहीतच असेल. कारण आपण YouTube ओपन केल्या आपल्याला जे नाही का गाण्याचे व्हिडिओ किंवा बातम्याचे व्हिडिओ जे येतात, तर त्याच्यावर नाही का पोस्टरवर लिहिलेलं असतं, त्या थंबनेल असतं ते. तर थंबनेल ॲड करण्यासाठी मित्रांनो काय होतंय, प्रॉब्लेम येतोय. नवीन चॅनल बनवल्यावर थंबनेल ॲड होत नाही लगेच. तर त्याला आपल्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं. तर मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन कसं करायचंय? YouTube चॅनल हा मोबाईल नंबर सोबत व्हेरिफिकेशन कसा केला जातो, त्याबद्दल मी प्रोसेस आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये समजेल. तर चला तर मग आता मोबाईलच्या स्क्रीनवर मी तुम्हाला सांगतो, की मोबाईलचं व्हेरिफिकेशन कसं करायचं आणि थंबनेल आपण ॲड करून व्हिडिओ YouTubeवर अपलोड कसा करू शकतो. चला मोबाईलच्या स्क्रीनवर सांगतो सर. तर मित्रांनो, हे हे बघा, मी YouTube ॲप ओपन केलं आहे तुमच्या देखता. तर ओपन केल्यानंतर हे बघा, मी इथं व्हिडिओ अपलोड करण्याचा मी करायची प्रोसेस केली आहे. नंतर व्हिडिओ सिलेक्ट करतो इथं. बघा, इथं व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे, कंटिन्यू केलेला आहे मी आणि कंटिन्यू करून एक व्हिडिओ मी सिलेक्ट केला आहे. हे पाहू शकता. व्हिडिओ सिलेक्ट करून नेक्स्ट करतो मी. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला थंबनेल जोडायचा ऑप्शन येतो बघा. आता थंबनेल जोडण्यासाठी आता काय वरच्या साईडला एक ऑप्शन भेटतो बघा. हे पेन्सिल सारखा एक आयकॉन, एक छोटंसं चिन्ह भेटतं पेन्सिलचं. ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता हे हे बघा मित्रांनो, हे असं व्हेरिफिकेशनचं हे आलेलं आहे. व्हेरिफाय युअर अकाउंट असं म्हणतंय आणि इथं आपल्याला काय करायचं, इथं कंटिन्यू करायचं इथं बघा. कंटिन्यू करायचंय. सॉरी, व्हेरिफायवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला विचारतंय हे, किंवा आता तुमचा मोबाईल नंबर काय आहे ते इथं टाका तुम्ही. इथं मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे, जो बी आहे तुमच्यापाशी मोबाईल. YouTube चॅनलच्या व्हेरिफिकेशनला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता तुमच्या पसंतीने. आणि टाकल्यानंतर इथं तुम्हाला ओ-टी-पी ह्याच्यावर येणार आहे. तर ओ-टी-पी तुम्हाला कॉल येईन. जर कॉल करून पाहिजे असेल ओ-टी-पी, तर कॉल करून वर सिलेक्ट करा आणि कंटिन्यू करा, नेक्स्ट करा खाली. जर आपल्याला फक्त ओ-टी-पी एक मेसेजद्वारे पाहिजे असेल, तर टेक्स्ट मी वर क्लिक करायचं आहे. चला तर मी टेक्स्ट मी वर क्लिक करतो आणि माझा नंबर वगैरे टाकून घेतो आणि नेक्स्ट करतो इथं. तुम्ही तुमचं टाका, नेक्स्ट करा. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर आता माझा एक मोबाईल नंबर, एक वर ओ-टी-पी येईल. तुमच्या बी हे बघा आला बघा. हे जशास तसा मित्रांनो ओ-टी-पी टाकायचा आहे आणि ऑटोमॅटिक हे व्हेरिफाईड होणार आहे मित्रांनो. हे पाहू शकता, नंबर व्हेरिफाईड सक्सेसफुली झालेला आहे. आणि इथं हे थंबनेल आता तुम्ही जोडू शकता. डबल पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तिथं तुम्हाला जे थंबनेल जोडायचे ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथं तुम्हाला फक्त डन करायचं आहे. हे पाहू शकता, डन. तिथं हे असं ना का आपलं थंबनेल अशा प्रकारे ॲड होऊ शकतं व्हेरिफाय केल्यानंतर. तर मग ह्याच्यानंतर आता व्हिडिओ अपलोड करण्याची प्रोसेस वगैरे तुम्ही करू शकता. जर व्हिडिओ अपलोड करण्याची प्रोसेस तुम्हाला येत नसेल, काही नसेल, तर मला सांगा. YouTubeवर कसा व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा, थंबनेल कसं थंबनेलचं तर सांगितलं मी. फक्त टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन वगैरे कसं लिहायचं, प्लेलिस्ट कशी करायची, कमेंट ऑफ किंवा ऑन कसं करायचे, सर्व काही मी सरळ सांगतो. आणि व्हिजिबिलिटी, पब्लिक, अनलिस्टेड कसं, हे सर्व काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा पूर्ण व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पाहता येईल. तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जर कोणी केलं नसेल तर. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.